नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये ज्वेलरी शॉपवाला जगदीश हा तो सिंधूला फोन करतो आणि मॅडम तुमची जी अंगठी होती ना त्याच्या काही डिझाईन्सचे फोटो आम्हाला पाठवतात का, किंवा त्या अंगठीचा फोटो आम्हाला पाठवा, कारण काही अनेक डिझाईन्स आम्हाला त्या अंगठीच्या फोटो बघून बनवायच्या। तेव्हा सिंधू म्हणते की अहो असे काय करता तुम्ही तर ती अंगठी माझ्याकडून विकत घेतली आणि ती अंगठी आता माझ्याकडे नाही आणि तिचा फोटोसुद्धा नाही। तेव्हा तो ज्वेलरी शॉपवाला म्हणतो की अहो त्या मधुराणी आहेत ना, त्यांनी ती अंगठी विकत घेतली म्हणून ती अंगठी तुमच्याच घरामध्ये आहे, परंतु कसे आहे की त्या मधुराणी यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि हे सर्व विचारले। तेव्हा मात्र सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधू लगेच इकडे राघव मधूच्या रूममध्ये यायला निघते। तेव्हा राघव हा मधूला म्हणत असतो की मधू तू कायम जर खुश राहिली तर खरंच खूप सुंदर दिसते आणि अशीच खुश राहत जा। तर मधू म्हणत असते की राघव ते फक्त तुझ्याच हातामध्ये आहे की मला खुश ठेवायचे की नाही। तेव्हा तेथे सिंधू येते आणि सिंधू लगेच मधूला विचारते की मधुताई मी जी अंगठी त्या पेढीवाल्या काकांना विकली होती तू ती का विकत घेतलीस। तेव्हा राघव विचारतो की मधू डॉक्टर कोणत्या अंगठीबद्दल विचारतात। तेव्हा सिंधू म्हणते की मी सांगते की तुम्ही मला जी अंगठी ही सरप्राईज म्हणून दिली होती ती अंगठी मी त्या पेढीवाल्या काकांना विकली होती आणि तीच अंगठी मधुताईंनी त्या पेढीवाल्या काकांकडून परत विकत घेतली। तेव्हा मधू म्हणत असते की ती अंगठी तू का विकली हे मी तुला विचारलेस का। तेव्हा सिंधू म्हणते की मला गरज वाटली, कारण जुन्या आठवणी मला माझ्याजवळ ठेवायच्या नको होत्या म्हणून ती अंगठी मी विकली। मधू म्हणते की राघवने तुला ती अंगठी इतक्या प्रेमाने दिली होती, मग ती अंगठी तू का विकलीस। तेव्हा सिंधू म्हणते की ती अंगठी राघवने मला दिली होती आणि ती अंगठी विकायची का माझ्याजवळ ठेवायची ही माझा हक्क आहे आणि माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये तुम्ही इंटरफेअर करण्याचा मधुताई अजून सुद्धा प्रयत्न करू नका। तेव्हा मधू म्हणते की सिंधू पहिली गोष्ट की एखाद्या वेळेस आपण जी वस्तू विकली तर त्यावर आपला अधिकार राहत नाही आणि दुसरी गोष्ट ती विकल्यानंतर ती अंगठी कोणी घेतली याच्यावर सुद्धा आपल्याला विचारायचा हक्क नसतो। आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अंगठीच्या या राघवच्या फिलिंग्स जोडल्या गेल्या होत्या म्हणून त्याच्या भावनांचा मान राखण्यासाठी मी ती अंगठी विकत घेतली। तेव्हा सिंधू म्हणते की म्हणून तुम्ही माझ्या भावनांचा अपमान केला आणि आत्तापर्यंत तुम्ही तर तसेच करत आलात, परंतु आत्ता चांगल्या वागतात कारण मी तुमच्या पेशंटची डॉक्टर आहे म्हणून। अजून काही दिवस आपल्याला एकाच छताखाली राहायचे आहे आणि तुम्ही माझ्याशी कशा वागलात आहे यामागे तुम्ही काय मला हे अपमान केला, किती त्रास दिला, ह्या कोणत्याच गोष्टी मी विसरलेल्या नाही। माझा सर्वस्व घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला, माझ्या मुलाला तर माझ्यापासून हिरावले आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न केला, माझं सर्वच हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि आज पुन्हा ती अंगठी विकत घेतली आणि तुम्ही तुमची वृत्ती काय आहे हे दाखवून दिले। तू म्हणते की ती अंगठी तू स्वतःहून विकली, मग आता त्या गोष्टीचा इतका त्रागा का करते, ती अंगठी तुला परत लागते का, मी देते तुला ती अंगठी परत। तेव्हा राघव म्हणतो की एक मिनिट मधू, ती अंगठी कुणाला द्यायची गरज नाही आणि आता त्या इथून पुढे त्या अंगठीवर फक्त तुझाच हक्क राहील। सिंधूला आणखीन वाईट वाटते। त्यानंतर सिंधू ही आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी येते। सावी झोपलेली असते। सिंधूला सर्व क्षण आठवतात की राघव आणि तिचे सर्व नात्याचे। इकडे राघवला सुद्धा झोप येत नसते। मधू ही मस्त झोपलेली असते आणि राघव बाजूला सोफ्यावर झोपलेला असतो। तेव्हा सिंधू उठते आणि तिचं डोकं खूप दुखत असतं, गोळी घेण्यासाठी लागते आणि ती ग्रीन टी बनवण्यासाठी किचनमध्ये येते। राघव सुद्धा उठतो आणि पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो, तर सिंधूला ग्रीन टी काही सापडत नसते। तेव्हा राघव ही सर्व बघतो आणि सिंधूचं डोकं दुखत आहे हे त्याला समजते, म्हणून तो स्वतः सिंधूसाठी ग्रीन टी तयार करतो आणि सिंधूला खुणावून म्हणतो की ही ग्रीन टी घ्या म्हणजे तुम्हाला शांत बरे वाटेल, चिडचिड होणार नाही। तर मधू हे मागून येऊन सर्व काही ऐकत असते। सिंधू म्हणते की नाही नको मला आणि माझी कोणतीही चिडचिड होत नाही। तेव्हा लगेच राघव म्हणतो की ही ग्रीन टी घ्या म्हणजे तुम्हाला आराम भेटेल, नाहीतर त्या बिचाऱ्या सावीवर सर्व काही राग निघेल। म्हणून राघव सिंधूला तो ग्रीन टी पिण्यासाठी सांगतो। तेव्हा लगेच सिंधू विचारते की तुम्ही केव्हा शिकलात,
तुम्ही तर कधी चहा बनवत नव्हते. तेव्हा लगेच राघव म्हणतो की परिस्थिती माणसाला सर्व काही शिकण्याचे हे शिकवते. त्यानंतर राघव आपल्या रूममध्ये येतो आणि तो सिंधूला सावी कुणाची मुलगी आहे याचा जाब विचारत असतानाचे क्षण आठवतात. तेव्हा सिंधू म्हणते की मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. तेव्हा राघवला आणखीन सिंधूचा राग येतो. तर लगेच मधू येते आणि राघव कसला विचार करतोच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आपण ज्या गोष्टी विसरण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु त्या गोष्टी कायम आपल्याला त्रास देतच असतात. आणि एक गोष्ट की नातं हे दोघांनी जपायचे असते. तू मात्र सिंधू आणि तुझं नातं जपण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु सिंधू आपल्या नात्याबद्दल काही किंमत देत नाही. ती आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन झालेली आहे. त्यामुळे राघव तू सुद्धा आता तिचा विचार करू नकोस. आणि सिंधू सतत तुझ्या डोळ्यासमोर या घरामध्ये राहती. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव की सिंधू येथे विनायकची डॉक्टर म्हणून आली आणि काही दिवसानंतर ती परत कायमची निघून जाणार. तू स्वतःला का इतका त्रास करून घेतो. तुला जो त्रास होतो ना तो मला माझ्या डोळ्यांनी दिसतो. तेव्हा राघव म्हणतो की मधू तू एकदम बरोबर बोलते की सिंधू आपल्या आयुष्यात मूव्ह ऑन तर झाली आहे म्हणून मी सुद्धा आता हे सर्व विसरून आपल्या नात्याला आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करायला हवी. आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात मला आपल्या नात्याबरोबर विनायक सोबत करायची. आणि इथून पुढे फक्त मी तुझा आणि विनायकचाच विचार करणार. तेव्हा मधू म्हणत असते की हो विनायकच्या आनंदासाठी आपल्याला जितकं करता येईल तितके आपण करत राहायचे. तेव्हा राघव लगेच विनायकला घेऊन येण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. तर मधू विचार करते की राघव फक्त मंगेश आणि सिंधूमध्ये जे नातं आहे त्यावर जलसी होऊन तो सिंधूला जाळण्यासाठी हे सर्व तर करत नसेल ना. नाही राघव असे नाही वागू शकणार. आणि देवा विनू आणि राघवशिवाय मी तर जगू शकणार नाही. त्यामुळे तू प्लीज त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करू नको असा ती विचार करत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजश्री किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्यात सावी येते आणि आजी तू हे सर्व एकटी कशी करते ग. दमत नाही का. त्या दुसरी आजी तुझी हेल्प का करत नाही. त्यामुळे आजी मी तुमची मदत करू का असे जेव्हा सावी विचारते तेव्हा राजश्रीला सिंधूच्या पहिल्या क्षणाची आठवण होते की जी सिंधू कायम तुमची असणार. धावत धावत सकाळी उठल्या उठल्या तुमच्याकडे येणार. सावी म्हणते की दहेगावला असताना मी आईची खूप मदत करायची. त्यामुळे आजी दे मी भाजी चिरते मग तुला मदतच होईल. तर लगेच राजश्री म्हणते की नाही नको तुझा हात कापेल. तर सावी म्हणते की दे मी चहा करते. तेव्हा लगेच राजश्री ही सावीवर ओरडते आणि तुझ्या आईने लहान मुलांनी गॅसजवळ जायचे नसते हे सुद्धा तुला शिकवले नाही का. सावी म्हणते की आजी तू काहीतरी मला मदत करून दे ना. काहीच कशी करून देत नाही ग. तेव्हा राजश्री म्हणते की पक्की तू सिंधूची मुलगी शोधतेस. तिच्यासारखीच हट्टी आणि तिच्यासारखीच गडबडी सुद्धा तशीच. तेव्हा लगेच सावी खुश होऊन म्हणते की तू सुद्धा अगदी पोलीस काकांसारखीच त्यांचीच आई. तेव्हा राजश्री म्हणते की हो आणि मुलंही आईसारखीच असतात. तेव्हा लगेच सावी म्हणते की आजी तुला माहिती आहे का मोठे झाल्यानंतर मला पोलीस ऑफिसर व्हायचे. आणि लहानपणी आजी तुला काय व्हायचे होते ग असे ती विचारत असते आणि आजी आजी करत असते. तर राजश्री तिच्यावर ओरडते मी फक्त विनायकची आजी आहे दुसरी तुझी कोणी लागत नाही. तेवढ्या तेथे सिंधू येते आणि सिंधू ही सावीला खेळण्यासाठी जायला लावते. तेव्हा सावी गेल्यानंतर सिंधू ही राजश्रीला विचारते की माझ्यावरचा राग तुम्ही सावीवर का काढतात आणि जोपर्यंत आम्ही या घरामध्ये आहे तोपर्यंत तरी मुलामध्ये भेदभाव करू नका. तेव्हा राजश्री म्हणत असते की तू माझ्या नातवाला माझ्यापासून हिरावले आणि माझ्या मुलाला सुद्धा परंतु मी तुला माझी मुलगी मानले. राघववर प्रेम केलं नाही इतकं प्रेम मी तुझ्यावर केलं आणि तू माझ्याशी असं वागली. माणसाला जसा जसा अनुभव येतो माणूस तसा जसा बदलत जातो. त्यामुळे तू एक शब्दही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नको म्हणून राजश्री ही सिंधूवरच ओरडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधू ही विनायकला बॉल पायाने कसा मारायचा ते शिकवत असते आणि विनू तू प्रॅक्टिस कर तुला सर्व काही जमेल. विनू म्हणतो की नाही डॉक्टर काकू मला नाही जमणार. तेव्हा सिंधू त्याला डोळे झाकण्यासाठी सांगते आणि आपण आता मैदानावर मुलांबरोबर म्हणजे हे स्पर्धेमध्ये भाग खेळतोय आणि तुझ्यावर आता वेळ आली आहे. त्यामुळे आता तू तो बॉल मारायचा आणि आपल्याला ही स्पर्धा जिंकायची असे ती विनायकला समजावून सांगते. तेव्हा विनायकला आपले मित्र
जे काही चिडवत असतात की ससा आणि कासव यांची स्पर्धा होऊ शकत नाही, ते सर्व क्षण आठवतात आणि तो लगेच जोराने बॉल मारतो। तेव्हा लगेच तो बॉल राघव झेलतो आणि सावी सिंधूला खूप आनंद होतो आणि मधुसुद्धा हे सर्व बघत असते, तर मधुला सुद्धा खूप आनंद होतो आणि हा भाग येथे संपतो। त्यानंतर ज्या अनाथाश्रमामध्ये विनायक हे राघवने घेऊन आणलेला असतो, त्या अनाथाश्रमामध्ये काकू आणि घरातील मधु राघव हे काही मदत देण्यासाठी तेथे आलेले असतात। तेव्हा राघव विचारतो की तुमच्या इथे जे काही मेडिकल सेंटर आहे त्यासाठी कुणी डॉक्टर ह्या केले का तुम्ही? तेव्हा ते मॅनेजर सांगतात की त्यांनी आजच जॉईन केली, तर सिंधू तेथे डॉक्टर म्हणून त्यांची नेमणूक झालेली असते आणि आलेली असते। सिंधूला बघून काकू म्हणते की ही येते काय करतेस? तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की विनायकमध्ये जो चमत्कार घडला ना, तो आम्ही बघितला, म्हणूनच त्यांची नेमणूक आम्ही इथे डॉक्टर म्हणून केली। तेव्हा लगेच काकू म्हणत असते की आमची नाईलाज होता म्हणून विनायकची ट्रीटमेंट आम्ही त्यांच्याकडून करून घेतले, परंतु तुमचा काय असा नाईलाज होता म्हणून तुम्ही त्यांची नेमणूक केली। काकूच्या या बोलण्याने सिंधू तेथे जॉब करायला तयार होत नाही आणि जायला निघते, तर राघव धावतच सिंधूकडे येतो आणि डॉक्टर सिंधू प्लीज माझं ऐकून घ्या, काकू तुमच्याशी जे काही वागले ते चुकीचे होते। तर सिंधू म्हणते म्हणूनच मला परत यायचे नाही। तेव्हा आता सिंधूला एका खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा होणार असतो आणि राघव एक भयानक सत्य सिंधूला सांगणार असतो। तेव्हा सिंधूला राघवच्या प्रेमाची जाणीव होणार असते। तर आता असेच पुढे काय काय घडत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।